नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिवस 166वा आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजेच आज 25 डिसेंबर आणि 25 डिसेंबर म्हटलं की ख्रिसमस, ख्रिश्चन लोकांचा नववर्षाचा दिवस, नाताळ, ज्याला आपण नाताळच्या शुभेच्छा एकमेकांना देत असतो. तर या नाताळच्या शुभेच्छा देताना एक वाक्य, एक शब्द बोलला जातो. तो शब्द आहे मेरी ख्रिसमस. मग आपण सुद्धा, कारण आपला भारत देश जो आहे तो सर्व धर्म समभाव मानणारा आहे. कारण एकच आपला असा देश आहे की या देशामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथांचे लोक एकत्रित गुण्यागोविंदाने नांदतात. म्हणून भारत हा पृथ्वीतलावरचा एक वेगळाच देश मानला जातो. बाकी राष्ट्रांमध्ये पाहिलं तर एकच कुठला तरी धर्माला त्या ठिकाणी प्राधान्य आहे, जास्तीत जास्त दोन. परंतु आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे हिंदू आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, पारशी आहे, सगळ्या प्रकारचे आपल्या देशामध्ये लोक पाहायला मिळतात. जसं 5 वेगवेगळे बोट आहेत, पण एक मूठ आहे. तसंच अनेक धर्म आहेत, पण एक भारत आहे. अशा या भारतामध्ये वावरणाऱ्या, राहणाऱ्या सर्व ख्रिश्चन बंधू भगिनींना आजच्या या दिवसाच्या, नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला माहित आहे नाताळ सण, ख्रिसमस म्हटलं की त्यांच्याकडे एका क्रॉस, हा जो क्रॉस आहे त्यांचा, याला खूप महत्व आहे. क्रॉसला का महत्व आहे तेही तुम्हाला माहित आहे. कारण येशू ख्रिस्त जे होते त्यांना अशा हे जे लाकडी फळे आहेत, ही एक लाकडी फळी आणि ही एक लाकडी फळी, या लाकडी फळ्याला असं बांधलं होतं आणि त्यांच्या हाताला, पायाला खिळ्यानं ठोकलं होतं. जिवंत माणसाच्या हातापायाला या लाकडी वधस्तंभावर खिळे ठोकून मारलेलं होतं आणि ते भर चौकामध्ये उभं केलेलं होतं. आपल्याला जर काटा मोडला, साधा बाभळीचा किंवा बोरीचा छोटासा काटा जर आपल्या हाताला रुतला, तर अगं माय होते आपली. अबब आई ग, अरे बापरे म्हणतो. पण तिथं अक्षरशः खिळे त्यांच्या हातापायाला मारले होते. तरीही त्यावेळेस त्यांनी वाक्य म्हणलेलं आहे, की हे जे चूक करत आहेत लोक, यांना माफ कर. पहा काय वैशिष्ट्य आहे, काय कमालीचं आहे की. आपल्याला जर कोणी चापट मारली तर आपण लागली त्याला 2 चापटा मारू. कोणी जर आपल्याला 1 शिवी दिली तर आपण त्याला 2 शिव्या देऊ. इतका राग आपल्यामध्ये भरलेला आहे. प्रत्येकामध्ये भरलेला आहे. त्याच्यावर आपण नाही, आपण स्वतःवर नाही तेवढा ताबा ठेवू शकत. कुणी शाळेमध्ये सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला जरासा धक्का लागला, की लागलीच त्याचं दप्तर आपण फेकून देऊ किंवा काहीतरी करू आणि आपल्याला त्या ठिकाणी सरांपर्यंत भांडणं जाणार. कधी-कधी काही विद्यार्थी काय करतात, अगोदर घरी जातात. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना माहित आहे, सुरुवातीला जेव्हा मी नवीन होतो, अक्षरशः पालक भांडायला यायचे. त्यावेळेस त्या पालकांसमोर त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना जेव्हा खूप म्हणजे रागावून सांगितलं, त्यावेळेसपासून थोडंसं बंद झालं. अन्यथा काय होतं, थोडा जरी धक्का लागला, की लागलीच घरात जायचं, आई-बाबाला बोलवून आणायचं आणि आई-बाबा सुद्धा जोरातच यायचे. माझ्या लेकराला का मारलं? माझ्या लेकराकडे लक्षच नाही. आणि मग जेव्हा त्यांना समजावून सांगितलं, लक्षात आणून दिलं, तेव्हा त्यांनाही त्या गोष्टी काही पटल्या. आणि मग विद्यार्थ्यांना स्पष्ट सांग, जे काही तुम्हाला अडचण असेल ते आधी इथं सांगा. इथं आम्हाला सांगा. तुम्ही सुद्धा तसंच करायचं. तुम्हाला काही त्रास झाला कुणाचा, तर आधी आपल्या गुरुजीला सांगा, आपल्या बाईंना सांगा, आपल्या मॅडमला सांगा. घरी जर गेलात, तर घरी आई-बाबांचे आणि त्या सोबतच्या तुमच्यासोबत ज्यांचे भांडणं झालेले आहेत किंवा ज्यांच्यासोबत थोडीशी तक्रार झाली, त्यांचे थोडेसे जर वितुष्ट असतील, थोडेसे संबंध खराब असतील, तर तिथं काठीनच मारामारी व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे तुमच्या हाती आहे मुलांनो. 2 घरामध्ये भांडणं लावायचे का 2 घरातले संबंध चांगले ठेवायचे. आणि हे येशू ख्रिस्ताने त्यांच्या कृतीतून करून दाखवलेलं आहे, की जेव्हा त्यांना वधस्तंभावर, सुळीवर, त्या सुळावर चढवतात आणि खिळ्यावर मारतात, तेव्हा ते म्हणतात, की ईश्वरा, हे जे लोक कृती करत आहेत, हे जे मला खिळे मारत आहेत किंवा मला या ठिकाणी अशी सजा देत आहेत, यांना माफ कर. त्यांना कळत नाही की ते काय चूक करत आहेत. असे ते येशू ख्रिस्त. आणि त्या निमित्ताने आज नाताळ सण साजरा केला जातो. तर सर्व ख्रिश्चन बंधू भगिनींना पुनश्च एकदा नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि मेरी सर. क्रिसमस. येस. सर आज माझ्या भावाचा बर्थडे आहे. वा वा वा, काय नाव आहे बरं? धीरज. धीरज कितवीला आहे? सर 12वीला आहे. वा वा वा, ठीक आहे का बरं तिथं? नाही सर, ते परभणीला राहते. बरं बरं बरं, ठीक आहे. मी म्हटलं जर असतं तर आपण त्याला समोरच घेतलं असतं, आहे की नाही? तर परभणीला राहणारा पाहुणा आहे आमचा. पण या ठिकाणी पाहुण्यापेक्षा मला नातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी. तो जो 12वीचा विद्यार्थी आहे, त्या धीरज भांगे या विद्यार्थ्याचा आज वाढदिवस. आणि आता तो आपल्या वर्गातला नाही, मोठ्या वर्गातला आहे, तरी पण धीरजला सुद्धा आजच्या त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. वेल मॅडम. आज आपण काल बोललो तसं एका वेगळ्या विषयाकडे सर आमच्या गावात सुद्धा आहे ना, माझ्या मैत्रिणींचा वाढदिवस आहे. बघ, तुम्हाला जेव्हा वाटतं की आपल्या मैत्रिणीचा आहे त्यावेळेस फक्त एक कॉल करून जर त्यांना शुभेच्छा दिल्या तर ते कधी विसरत नाही. बोलायचं त्यांना, तुमच्याकडे नंबर असेल त्यांचा किंवा इतरांकडून तो घ्यायचा आणि फक्त व्हॉट्सअपवर दुसऱ्यांच्या शुभेच्छा आल्या म्हणून मी पण नुसत्या शुभेच्छा जर पाठवल्या मेसेज, त्याची तेवढी मजा नाहीये जितकं तुम्ही प्रत्यक्ष बोला. जेव्हा तुम्ही स्वतः बोलता ती गोष्ट वेगळी, तिथं एक आंतरक्रिया घडते. मेसेज काय करतो, वर आलंय, मग समोरच्याची ओळख असो किंवा नसो, आपण काय करतो, कॉपी पेस्ट करतो आणि फॉरवर्ड करतो. कारण तसा एक किस्सा खूप छान झालेला होता, सांगतोय मी सुरुवात आपल्या विषयाला सुरुवात, कारण तोपर्यंत थोडीशी थंडी पण निघून जाईल. कधी वाढदिवसाला मित्रांनो, शक्यतो होईल तितका त्यांचा नंबर तुमच्याकडे असेल तर कॉल करून त्यांना बोला. 1च मिनिट बोला, काही सेकंद बोला. नमस्कार, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बस एवढंच बोला, संपलं काम. जेव्हा मी हिमायतनगरला होतो तेव्हा एक ठाकूर सर होते आमच्यासोबत, जे ऑफिसमध्ये ते विषय तज्ञ होते. आता मी पण ग्रुपवर पाहिलं वाढदिवस आहे गड्या, मी पण तीच कृती केली. दुसऱ्यांचं आलं, मी कॉपी केलं, पेस्ट केलं, ठाकूर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवून दिलं. नंतर शाळा सुटल्यावर 4:15 वाजता घरी परत येताना तिथं एक मेकॅनिकचं दुकान आहे कॉर्नरवर. एक मोठी कमान आहे परमेश्वर मंदिराला जाताना हिमायतनगरला, आणि तिथं मेकॅनिकचं दुकान होतं. तिथं ते बसलेले होते, एकटेच बसलेले होते. मी पाहिलं, थोडा वेळ गाडी थांबवली, बोललो, प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. खूप छान बोलले आणि जाता जाता एकच वाक्य बोलले, सर मी आज सकाळपासून व्हॉट्सअप पाहतोय, अनेक ग्रुपवर मी मोजलो सर, म्हटले कमीत कमी 100 ते 150 मला कॉमेंट्स आलेले आहेत, 100-150 मला मेसेज आलेले आहेत, आणि 150 मध्ये तुम्ही पहिले भेटले, की जे भेटून या 150 मध्ये 50 एक लोक माझ्या समोरून गेले, नमस्कारही झाला. पण ते 50 मधले तुम्ही एक आहात की म्हणले, तुम्ही गाडी उभं करून थांबले आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे वेगळं वैशिष्ट्य आपणही जपलं पाहिजे. म्हणजे केवळ समोरच्याचं आलंय म्हणून मी करतोय नाही, तो जर व्यक्ती समोर आला किंवा आपल्याला कॉल करता आला, सगळ्यात महत्वाचं त्या शुभेच्छा खूप महत्वाच्या. फक्त मेसेज नको. मेसेज फक्त आपल्या अभ्यासाचे तुम्ही केलेले, तुम्हाला दुरुस्ती करून पाठवलेले ते चालते, परंतु वाढदिवसासाठी जर आपण हे जर केलं तर मैत्री वाढवण्याचं एक सगळ्यात सोपं, खूप छान नातं टिकवण्यासाठी हा एक मार्ग आहे. आपल्याला वाटतंय काय वा, रोजच्या रोज वाढदिवस, आज याचा आज त्याचा, आज याचा आज त्याचा, परंतु तो एक घटक असा आहे की तुमची मैत्री वाढवेल त्यामध्ये. तर ठीक आहे, जरूर तुम्ही पण प्रयत्न करा. पण आता त्यासाठी असं करत बसू नका की मी सगळे ग्रुप पाहतो ना, आज कोणाकोणाची वाढदिवस सगळ्यांना बोलतो. आपल्या परिचयाचे कोण आहे, आपल्या जवळचे कोण आहे, त्यांच्यासाठी करा. सगळे ग्रुप पाहत बसू नका. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला थोडस आकृत्या किंवा आकृत्या असतील किंवा अंक असतील, काही असतील, त्यांच्यामध्ये समसंबंध काय आहे, की त्यांच्यामध्ये सहसंबंध काय आहे. जसं मागच्या चाचणीच्या वेळेस मला वाटतं अभिजितनं प्रश्न केला होता की सर मला हा घटक थोडासा अवघड वाटला.
तर अवघडाकडे जाण्यापेक्षा आपण आजचा भाग हा थोडा सोपा भाग पाहूया, की जेणेकरून तुम्हाला तो सहज जमेल. आता आकृत्या असतील किंवा वेगवेगळा भाग असेल, तर समसंबंध कशाला म्हणायचे? तर याच्याबद्दल अगोदर तुम्हाला कुणाला जर माहिती असेल, तर अगोदर थोडंसं मला तुमच्याकडून. महेश, आर्यन, करण तुम्ही बोलू शकता. सर काय पहिले दोन ज्या आकृत्या असतात ना त्यांच्यामधला संबंध दुसऱ्या दोन आकृत्यांमध्ये पण आला पाहिजे. ओके, व्हेरी गुड. छान. आणखी कुणाला सांगता येईल? व्हेरी गुड. यस, हँड आहे कुणाच तरी. सर सर एक आकृती राहते सर, 3 आकृत्यापैकी एक आकृती याच्या सरकी राहते सर, याला हुडकायचं राहते सर. हुडकायचं नाही, शोधायचं. हं? ठीक आहे, बरोबर आहे. 3 आकृत्या देतात, 3 संख्या देतात, 3 शब्द देतात, चौथा शोधायचा असतो. अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला 4 पर्याय दिले जातात. 4 पैकी 1 बरोबर असतो, 3 चुकीचे असतात. तेही आपल्याला. व्हेरी गुड. यस, श्रेया. सर 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या राहतात सर, 4 उत्तर आकृत्या. त्या प्रश्न आकृतीमध्ये लास्टला कोणती आकृती येते त्या उत्तर आकृतीमध्ये शोधायची राहते सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आपला अभ्यास योग्य दिशेने चाललेला आहे. व्हेरी गुड अँड बेस्ट ऑफ. यस, यस रोहिणी. तर तिथं पूर्ण तीन करा. प्रश्न आकृत्या देतात, एक उत्तर आकृती देतात सर. त्या उत्तर आकृती सारखी एक तिच्या सारखीच एक आकृती राहते सर, त्या 3 मधली ती शोधून काढायची राहते सर. पाण्यातली प्रतिमा शोधायची राहते. हा नाही, पाण्यातली ती जलप्रतिमा ते तर भाग वेगळा आहे बेटा. जलप्रतिमा, आरशातील प्रतिमा तो भाग वेगळा आहे आणि समसंबंधातला भाग वेगळा आहे. हम्म? तर जलप्रतिमेमध्ये काय असतं तुम्हाला? एक फक्त समजा असं देतात. सॉरी, एक मिनिट हा. याला प्रश्न, याला बॉक्स नसतो. असं देतात आणि इकडे 4 पर्याय देतात किंवा अशी आकृती देतात, असं देतात आणि इकडे 4 पर्याय देतात. इथं 3 आकृत्या देत नाहीत. प्रतिमा, प्रतिबिंब दोन्ही नावं एकच आहेत. प्रतिमा म्हणजे तेच आहे, प्रतिबिंब म्हणजे तेच आहे. तर प्रतिमामध्ये 3 आकृत्या देत नाहीत. लक्षात राहू द्या. आपला पाठ झालेला आहे. पुन्हा जर या पाठाबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला राज्यस्तरीय जी तासिका घेतली होती पुण्याची, त्या तासिकेचा व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे. ती तासिका तुम्ही फक्त 35 मिनिटाची आहे, ती तुम्ही बघू शकता नंतर. तर यामध्ये प्रतिमेमध्ये वेगळं आहे आणि जेव्हा आकृत्यांचा संबंध लावायचा, आता आकृत्याच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. समसंबंध, सहसंबंध हे वेगळं आणि आकृतीबंध वेगळं. आकृतीबंध कुणाला माहित आहे बरं? आर्यन, तुझा आवाज नाही आला आज. तर बंद आकृती म्हणजे आकृतीबंध. सर मी सांग का, आकृतीबंध म्हणजे ना बाहेर त्या आकृती आर्यन नाही बाहेर मीटिंगला जाय. सर, नाही का? आर्यन मीटिंगला नाही. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तरी म्हटलं कसं नाही आवाज आला. बंद अभिनव, एक मिनिट बेटा. बंद थोडंसं आकृती respect करू आपण. अभिनव, जस्ट मिनिट. आपल्यासोबत नवीन बापूसाहेब सरांच्या शाळेतून पुण्याहून जे विद्यार्थी आहेत कोणी, तर ते सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित भाग घेऊ शकता. काही अडचण नाही आहे. असं नाही की फक्त काहीच विद्यार्थ्याला विचारता, मुळीच नाही. प्रत्येकाला संधी दिली जाते, प्रत्येक जण बोलू शकतो. नाही तर सरांनी मला विचारलंच नाही, मी कसं मग बोलू, असं नाही. ओके. तर समर्थ आहे, रोहिणी आहे, ठीक आहे, पृथ्वीराज, प्राची. हा, जयदेव तुला सांगता येईल बेटा? जयदेव गडगडे, आकृतीबंध तुला शब्द माहिती आहे का? नसेल तर हरकत नाही. असावं असंही नाही. ओके, काही हरकत नाही बेटा. ओके, चला आणखी कोणाला बरं? महेश, तुला माहिती आहे आकृतीबंध म्हणजे काय? चौथीला होतं का? नाही. ठीक आहे. मग
या घटकाकडे जाण्याच्या आधी थोडीशी ओळख करून देतो. धडा अगदी शेवटी शेवटी आहे. तुमच्या पुस्तकात सुद्धा शेवटी आहे. पण फार मजेशीर. मला तर वाटतं दुसरीला तिसरीला सुद्धा तो भाग होता गणितामध्ये. आता मी जेव्हा देईल तेव्हा सर हे तर आम्हाला माहित होतं की असं म्हणणार तुम्ही. सर आकृती गणित म्हणजे काय? ते- Yes. त्यातून आकृती शोधायची राहते आकृतीमध्येच. नाही आता बघा, आता लक्षात घ्या. इथं बघा, लिहू नका काहीच. अय्यो हे काय हे तर दुसरीला घेतलेली हो आता काय हा रोहित थोडासा माईक बदला तेवढा. आता लक्षात आलं का बरं तुमच्या? सर हे दुसरीचाच आहे की दुसरी तिसरीलाच होता आम्हाला आता पण आहे. सर ती गाडी अशी गोल गोल फिरते फक्त. मी तुम्हाला अगोदरच म्हणलं की हे तुम्हाला झालेलं आहे. फक्त दुसरीच्या पुस्तकात काय आहे, उंट, घोडा, कुत्रा, हत्ती, प्राणी दिलेले आहेत, फुलं दिलेले आहेत. मी तुम्हाला फक्त थोडा बदल दिलेला आहे. हे तुमच्या आताच्या पुस्तकामध्ये आहे. तिथं त्यांनी काय केलंय, उंट, घोडा, हत्ती, उंट, घोडा, हत्ती, उंट, घोडा, हत्ती. तर पुढे काय? पुढे सुद्धा उंट, घोडा, हत्तीच. म्हणजे एक आकृती पूर्ण करत बसायचं. म्हणजे ती पुढे किती वेळा तीच येणार आहे. क्रम बदलत राहणार आहे. काय होणार आहे? आता मला तुम्ही सांगायचंय, ही एक आकृती आहे. हा दुसरा आकृतीबंध, हा तिसरा, चौथा काय? चौरस, त्रिकोण, वर्तुळ. सर मी सांगतो. चौरस, त्रिकोण, वर्तुळ. त्रिकोण, चौरस, वर्तुळ. एक मिनिट हा. मी आता संधी देतो, त्यांनी बोला. मी आता संधी देतो सुरुवातीला गणेशला. आपला नवीन विद्यार्थी आहे वायू. गणेश काय येईल बरं चौथा पर्याय? आकृतीचं निरीक्षण करा. काय ना त्रिकोण चौकोन गोल हा, त्रिकोण चौकोन गोल. गोल. आता हे त्यानं दिलेलं उत्तर महेश तुला योग्य वाटतंय? हो सर. बरं, मी आणखी दुसरीकडे जातोय. प्राची तुला काय वाटतं? बरोबर. Yes, सर मी प्राची? सांगू शकतो. एक मिनिट. प्राची बरोबर आहे का? चला श्रेया तुला काय वाटतं बरं? याच्या पुढची आकृती ही येईल का? सर मला बरोबर वाटत नाही सर. जरा कशात तुला वाटत नाही? सर हे आकृती आणि एक नंबरची आकृती सेमच आहे सर. मग आपण काय करूयात, एक मिनिट हा. आता थोडासा भाग तुम्हाला मी आकृतीबंधाकडे पहिला घटक घेऊन जाऊयात आपण अगोदर. कारण हा घटक शिकणं महत्वाचं आहे. ओके. बर, आता पृथ्वीराजचं म्हणणं आहे की हो म्हणून त्याचा मेसेज आलेला आहे. समर्थचं म्हणणं तेच आहे वाटतंय. करण तुझं म्हणणं काय? करण वाघमोडे. सर मला वाटते बरोबर नाही. एक मिनिट. करणचं म्हणणं काय बघूया. सर बरोबर आहे. आहे तर आता आढळराव या आकृत्यांचं स्पष्टीकरण दे बरं. कशामुळे बरोबर वाटतंय आपल्याला, तेही तितकंच महत्वाचं आहे. वाय आपल्याला दोन प्रश्न, म्हणजे यस असो की नो असो, मी सांगू. आपल्या मनात प्रश्न काय पडला पाहिजे? वाय. हो तर का हो. एक मिनिट महेश. हो सांगतो सर. तर का हो, नाही तर का नाही. दोन उत्तर आपल्याकडे असलेच पाहिजेत. हो का, नाही तरी का. गावाला जातोस का? नाही. का जात नाही? शाळेला जायचंय. गावाला जातो का? हो. काय जातो? शाळेला सुट्टी आहे. दोन्हीचे कारण आपल्याला वायच आपल्याला उत्तर देता पाहिजे. वाय, बिकॉज. इथं वायचं उत्तर काय असतं? बिकॉज. चला आता सांगा, अभिनव सांग.
सर आता पहिल्या आकृतीतला वर्तुळ चौरस आणि त्रिकोण. आता म्हणलं त्रिकोण आहे ना, तो एक वर्तुळाच्या जागी जायला पाहिजे दुसऱ्या आकृतीत. एक नंबरला वर्तुळ आहे म्हणून तो 2 नंबरला जायला पाहिजे दुसऱ्या आकृतीत. आणि मग परत शेवटी राहतो तो चौरस, तो बरोबर तसाच. मग परत आधी सारखंच केलंय. त्रिकोण मध्ये घेतला, चौरस इकडून घेतला आणि गोल डायरेक्ट शेवटी गेलो वर्तुळ. आता Okay. शेवटी असं असणार, इथं त्रिकोणच्या मागं काय होतं, वर्तुळच्या पुढे काय राहिलं होतं, 1 नंबरला आधी चौरस, आणि चौरसच्या पुढे त्रिकोण होतं म्हणून. बर, ठीक आहे. आता महेश, तुला काय वाटतं बरं? सर एकच नंबर येईल. नाही, नंबर तर कुणाला दिले नाहीत ना आता. हा, अच्छा अच्छा, म्हणजे हे नंबर म्हणतात का? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आता याच्यातला विचार करू नका तुम्ही. हे मी फक्त दिले ती पहिली आकृती, हा दुसरी आकृती, हा तिसरी, तर चौथी काय? एक नंबर पण काय येईल? वाय कसं शोधायचं? पहिली- समजचं हँडल आहे. सर मी सांगू? हो महेश, बोल, तू बोल. तुझा व्हिडिओ चालू करून बोलू शकतो बेटा, शक्य असेल तर. सर पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ शेवटला आलाय, नंतर 2 नंबरला आलाय, नंतर 3 नंबरला आलाय, मग नंतर सर 4 नंबरला येईल. आता नंतर बर, ठीक आहे ठीक. आलं तुझ्या लक्षात, म्हणजे तुला जे सांगायचं ते माझ्या लक्षात आलं. फक्त आणखी त्याच्यात बदल कसा करायचा ते मी सांगतो. अगदी अगदी 10 मिनिटांमध्ये हा भाग संपून जाईल आपला. समोरचा हँडरेज आहे, समर्थ देशगुंडे, काय म्हणतो बेटा सांग. सर आता सांगितलेली 1 नंबरच्या खालची आकृती बरोबर नाही. ठीक आहे, हो बरं ठीक आहे. का नाही? सर, का की 1 नंबरची आकृती त्यानं खाली सांगितली. पण माझं इथं काय येईल मग आता? तुला काय वाटतं कशी येईल मग आकृती? मी हे उत्तर दिलेलं आहे. तिथे वर्तुळ, तर तुझं म्हणणं काय आहे की इथं काय येऊ शकतं? चौकोन, तिथे वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण. इथं काय? का बरं? हो आता लक्षात घ्या. सर, का की आता इथं आकृत्या, तशी कोणतीच आकृती नाही. आता लक्षात घ्यायचं. तशी आपल्याला आकृती त्या- तिथं कोणतीच नाही. ऐक आता, अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं? सरळ सरळ याला 1 2 3 द्या. यांना आपण याला 1 म्हणू नका, की एकक दशक शतक असं येऊ नका. आता बऱ्याच जणांकडून सांगताना काय झालेलं आहे, 1 नंबरला वर्तुळ आहे, नाही हा 3 नंबरला आहे. आता इथे संख्या मांडलेली नाही. जेव्हा आपल्याला 123, 102, 1234 अशा वेळेस आपण त्याला एकक दशक शतक हजार अंकाला म्हणा, एरवी नका म्हणू. एरवी त्यांचं स्थान आपण डावीकडून उजवीकडेच घेत असतो. इकडे जाताना ही आकृती पैकी पहिलं, हे दुसरा, हे तिसरा, 1 2 3 नंबर मी दिले. हेच नंबर आता बदलायचे. इथं 2 नंबर, इथं 2 आला अगोदर, नंतर वर्तुळ 3 आला, नंतर 1 झाला. 1 2 3 च काय झालं? 2 3 1 झालं. आता इथं वर्तुळ म्हणजे गोल आहे, मग इथं 3 अगोदर आला, 3 नंतर हा 1 नंतर 2. काय बदल होत गेला बघा. 1 2 3 नंतर मधल्या अंकानं सुरुवात केली, 2 3 1 नंतर पुन्हा मधल्या अंकानं सुरुवात केली, 3 1 2 हे झालं. पुन्हा मधल्याच अंकानं सुरुवात करणार, म्हणजे आपला क्रम येणार 1 2 3. मग 1 ला कोण? त्रिकोण. 2 ला कोण? चौकोन. 3 ला कोण? गोल. ही आकृती सुरुवातीला सांगितलेली अगदी बरोबर आहे. आणि हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत हे नवोदयमध्ये किंवा शिष्यवृत्तीमध्ये जे आकृत्या विचारतात, या कोपऱ्यातली आकृती, या कोपऱ्यातली आकृती 3 देतात आणि एक आकृती त्याच्यात जोडा म्हणतात. कळणार नाही की त्याचा संबंध काय. त्याच्यामध्ये आपल्याला असते घटीवत आणि प्रतिघटीवत. काही आकृत्या घड्याळासारख्या फिरत असतात, काही आकृत्या घड्याळीच्या उलट फिरत असतात. घटीवत म्हणजे घड्याळी सारखे फिरणे. घड्याळ कशी फिरते? हा जो गोल आहे
एक मिनिट आपण घड्याळ काढूया तिथे. घडी घडी हा तास काटा, हा मिनिट काटा. हा मिनिट काटा सरकत 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 असा 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 फिरतो, म्हणजे उजवीकडून तो डावीकडे फिरत असतो. असाच तो जातो उजवीकडे उजवीकडे पुन्हा डावीकडे पुन्हा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावी असा. या पद्धतीने 12 कडून 3 कड, 3 कडून 6 कडे, 6 कडून 9, 9 12 असा त्याचा प्रवास असतो. तुमच्याकडे अशी एखादी घड्याळ आहे का की ती उलटी चालते? कुणाकडे आहे का? नाही सर, नाही सर, उलटी घड्याळ नाही. चालत. उलटी घड्याळ जर असती, उलटा काळ असता, तर आपण अगोदरच 50-60 वर्षाच्या जन्माला आलो असतो, आहे की नाही? सर बराबर. हा, उलट नाही या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आपण इथं जो काटा आहे हा तास काटा, या तास काट्याला ओलांडून हा असा येतो. असा इकडून 3 कडे, 3 कडून 12 कडे, 12 कडून 9 कडे, 9 कडून 6 कडे, अशी उलटी घड्याळ कधी चालत नाही. नाही. घड्याळ चालत नाही, परंतु आपली बुद्धिमत्ता विषय मात्र चालतो. तो घटीवत आहे, प्रति घटीवत आहे. आकृत्यांमध्ये तुम्हाला एक आकृती देतात, बाकीच्या आकृत्यांमध्ये तुम्हाला शोधायचं असतं त्यात बदल कसा झालाय, ती कशी फिरली. घटीवत 3 आकृत्या देतात, चौथी कोणती? तोच आहे सगळं यामध्येच आहे. आता ते समसंबंधामध्ये, सहसंबंधामध्ये, आकृत्यांमध्ये सगळं तेच आहे की 3 आकृत्या देतात, चौथी कशी? तर त्यावेळेस विचार करावा लागतो की आकृतीत बदल कसा झालाय, इतकं बारकाईनं. आणि ते जर तुम्हाला बारकाईने शिकायचं असेल तर आणखी एकदा बालमित्र पुरवणी असते दर शनिवारी सकाळ पेपरला. त्या जुन्या असतील तर तुमच्याकडे त्याही संग्रहित असतील तर चांगली गोष्ट. मी आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना खूप दिलेल्या आहेत. आणखी माझ्याकडे जवळपास 150 ते 200 पुरवण्यात आहेत, त्याही तुम्हाला मी देईल. अनेक शाळेमध्ये ते साहित्य सुद्धा आहे, तेही तुम्ही ते वापरू शकता. त्या साहित्याचं नाव आहे 2 आकृत्यांमधील फरक ओळखा. वर एक चित्र, खाली एक चित्र, आणि दोघांमध्ये 5 ते 6 फरक. ते जर आपल्याला ओळखायला आले तर हा भाग आपला खेळांमध्ये पक्का होतो. तिथं तर तो खेळ घेतला, पण इथं नवोदयची आणि शिष्यवृत्तीची तयारी होते, असा तो भाग आहे. म्हणून फरक ओळखता आला पाहिजे. मग हा फरक ओळखताना अनेक बाजू असतात. संख्या असतील, सम, विषम, संयुक्त, मूळ, हा बदल पाहावा लागतो. जर त्या ठिकाणी आकृत्या दिल्या असतील कधी तर त्या कशा फिरल्यात ते पाहावं लागतं. घड्याळीसारखे फिरल्यात का घड्याळाच्या विरुद्ध फिरल्यात? फक्त एक शब्द तिथं तुम्ही लिहून घेऊ शकता माहितीसाठी. जेव्हा आपण पुढे घेऊ त्यावेळेस तुम्हाला पुन्हा अडचण येणार नाही. घटीवत प्रति घटीवत. प्रति म्हणजे उलट, घटीवत म्हणजे घडीसारखे, घड्याळीसारखे काटे चालणारे. म्हणजे घड्याळीच्या, जसं आपल्याला माहित आहे मंदिरामध्ये तुम्ही जाता बरेच जण, मंदिराला कधी उलटी प्रदक्षिणा घालता का बरं तुम्ही? नाही सर, नाही घालत. समजा या ठिकाणी असं काहीतरी मंदिर आहे, त्या मंदिरात आपण अशी प्रदक्षिणा घालणार, अशी इकडून नाही जाणार, जाणार सर उजवं. उजव्या बाजू असं फिरतो आपण, डावीकडून उजवीकडे, म्हणजे जी बाजू आहे तिथं आपण ते पाहतो. आपण ते असं चाललोय तर असं आपण गोल फेरा मार. तिथं मंदिर आहे, गृहीत धरूयात हे मंदिर आहे. या मंदिराला आपण असं त्याच्या पाठीमागे जाऊन असाच फेरा मारत. मंदिराला इकडून फेरा मारत नाही. अगदी जनावरांचा सुद्धा, बैलांचा पोळा सुद्धा माणसासारखा पळवतात. माणूस जसं फेरी मारतो मंदिराला, अगदी तसंच तिथं फेरी मारली जाते. म्हणून हे 2 शब्द लक्षात राहू द्या जेव्हा आपण हा भाग घेऊ तेव्हा. आता मला समर्थ देवगुंडे मला सांग, आता इथं हे पहिली कृतीचं उत्तर का आलं, लक्षात आलं का तुझ्या? हो सर, आलं. हा,
आलं पाहिजे. नाही समजलं तिथं जरूर सांगायचं. हा सर असं म्हणून रोहिणी देवगुंडीचा रेझल्ट आहे. कुणाचा? देवगुंडे. बरं ठीक आहे. काय बोलायचं बरं? सर मी ते त्याचं सर. उत्तर त्यांना सांगू एक मिनिट. लागलो. हा, आर्यन आला का? हॅलो. हा रोहिणी बोल. तुला काय म्हणायचं बेटा? सर ते पहिल्याचं उत्तर होतं की नाही, ते त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ, हम्म. ते सर आता सुरुवातीला त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ आलं की नाही, ते मधी चौकोन आहे की नाही, तर सुरुवातीला ते मग सुरुवातीला चौकोन आले म्हणून त्यांनी मग आता त्याचं उत्तर सर त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ येते. हो ना, तेच सांगितलं ना. बरोबर आहे. तेच उत्तर आलं होतं. आणि 3च संख्या आहेत. आणि इथं काय झालंय? दुसरी आकृती पहिल्यांदा घेतली. इथं सुद्धा दुसरी आकृती पहिल्यांदा घेतली. मग इथं सुद्धा दुसरी आकृती पहिल्यांदा घेणार. म्हणून आपण तर एक आयडिया करायची किंवा काय बदल झालाय. आता समसंबंधमध्ये आकृत्यांच्या बाबतीमध्ये आणखी कसं असतं ते तुम्हाला आणखी 2 आकृत्या घेतो. एक उदाहरण याचं घेऊयात आपण. ती चौकोन आहे ना दुसऱ्या याच्यामध्ये जाते सर. हा? चौकोन आहे ना ती आकृती बनते की नाही दुसरी मधात जाऊन बसते. कोण झालं याचं उत्तर संपलं. याच्यावरची चर्चा झाली आता. तू उशिरा आलेला आहेस. येऊन तुला म्हणजे बहुतेक रेंज नव्हती काय तू लेफ्ट झाला होतास. पण तुला लक्षात आलं पण मी 2 वेळेस नाव घेतलं होतं तुझं पण मला काही दिसलं नाही आणि मग मुलं म्हणले सर जॉईन झालेला नव्हता. ओके बरोबर आहे. ही आकृतीचं उत्तर संपलं आपलं. अगदी बरोबर आहे. आता आपण दुसरी आकृती घेऊया. तुम्ही सुद्धा ती आकृती पाहून लिहून घ्या अगोदर. आपण 3चा 4चा टप्पा करूया. एक घेऊया आणि नंतर आपण विषयाकडे पुढे जाऊया. एक आकृती घ्या. अंदाजा लावा. मी मुद्दाम छोटस दिलं तुम्हाला काम. सर PSD आकृती बंद आहे. इथं काय येईल? इथे काय येईल? सर मी सांगतो. SPD PSD तिथं PSD लिहा ना. एकदाच बोलल्याच्या नंतर लक्षात येतं. एकदाच नकोय. मी आता फक्त विचारतोय आपल्यासोबत असलेल्या एखाद्या नवीन विद्यार्थ्यांना. मम्मी अथर्व तुझ्यापर्यंत मला आवाज पोहोचत असेल तर अथर्व माईक चालू कर. अथर्व आणि जयदेव या 2 विद्यार्थ्यांना मी संधी देतोय. अगोदर इथं काय येईल आणि इथं काय येईल? काही सेकंद आपण हा यस अथर्वचा माईक चालू आहे. यस अथर्व सांग. इथं काय येईल? सर तिथं SPD. बरं. इथं काय येईल? SDP. ओके. एक जणांचं उत्तर हे आलेलं आहे. दुसऱ्या उत्तराकडे जाऊयात आपण. दुसरं उत्तर मला आवश्यक आहे म्हणजे पाहिजे आहे बघा आता आपल्या सोबत असलेला नवीन विद्यार्थी जयदेव. हँडरेज आहे तुमचे सगळ्यांची मला माहिती आहे पण जस्ट वेट अँड वॉच. जयदेव नंतर मी जाणार आहे वरदकडे. यस जयदेव आर यू रेडी? ओके. वरद फ्रॉम पुणे. हा सर. येस. काय उत्तर येऊ शकते बरं? लक्षात येईल का आपल्याला? इथं हे दिलंय इथं असं दिलंय
पहिलं तरी सोपं होतं, 1, 2, 3 आकृत्या दिल्या आणि एकच विचारलं. काय सर बे, आता 2 दिल्यात, 2 विचारलं. काय काय ताप आहे आणि काय नाही बुवा. बघूयात, प्रयत्न करूयात. आता आपल्याला उत्तर कसं मिळालं नाही. थांबा जुने विद्यार्थी, जस्ट थोडस थांबा. आपल्या नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा बोलण्याची संधी मिळू द्या. विचार करू द्या त्यांना पण. काय येऊ शकतं? थोडस थांबा. हा, वर जमेल का? नाही जमत असेल, नाही सर लक्षात नाही आलं, तर बिनधास्त सांगायचं सर लक्षात नाही आलं. काही अडचण नाही त्याच्यामध्ये. सर पीडीएस नंबर सर मी सांगू सर मी सांगू एक मिनिट बेटा, थोडस थांब. सर सांगू द्या की प्लीज. आदर्श बोलतोय का? ओके, बरं चल आदर्श बोल. सर हो, हो. गोपाल आदर्श नाही सर, मी आर्यन बोलतोय, सांगू द्या की. माझ्याकडे आता आदर्शचा मोबाईल चालू आहे. आदर्शचा आवाज येतोय मला. आदर्श तू सांग बरं. आदर्श बरेच दिवसाला बोलला नाही आणि आज सर मी बोलवतोय. सांगू आदर्श कोण आहे? आर्यन तुझा माईक बंद कर बेटा. सर. माझं सांगू नको, माझं सांगू नको. हा, सर PCD मध्येच सांगलास. आदर्श सांगतोय का? हो सर. एका मोबाईल दोघ जण आहेत तुम्ही? मी सांगू? एक मिनिट श्रेया थांब. एका मोबाईल दोघ जण आहेत का बेटा? हो सर. ओके ओके ठीक आहे. हा चल सांगा, आदर्श सांग. काय येईल बरं इथं? सर PCD. PCD. सर मी सांगू DPS. आता तू थांबणच होऊ द्या, थोडं थांबा 1 मिनिट. त्याला बोलू द्या जरा. तुम्हाला जसं बोलता आलं त्यांना पण बोलू द्या. त्यांना पण येऊ द्या तुमच्या बरोबर. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. येऊ द्या त्यांना. अंकिता तुला काय वाटतं बेटा? अंकिताचं काय म्हणणं आहे बरं? अंकिता राऊत. SPD. इथं 2 नंबरला ना? नाही सर. 1 सर नंबरला. तिथं नाही. इथं सर दुसऱ्या नंबरला. इथं. हम्म. हा, काय PSD. PSD. बघा आता आता मात्र मी जातोय. सर मी सांगू काय? लई जोर आली सर तिला. सर मी सांगू का? तिसऱ्या याच्यामध्ये PSD. सर मी सांगू? आता एक मिनिट बेटा. सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचत असते, तर मी आता जातोय आर्यनकडे. बाकीच्यांचे माईक बंद ठेवा. सर आर्यन PSD व्हिडिओ येते. चालू. चल आता मला 1 नंबरवर काय येईल सांग. PSD. 2 नंबरवर काय येईल? TCP. डी. CP. सी कुठून आलं रे? yes DSP. तेच तर म्हटलं काय मला वाटलं काय मी चुकीचं लिहिलं काय, म्हणून थोडस डोळे वाचून बघलो त्याच्याकडे. आदर्श पण लिवला सी चांगला आदर्श पण. DSP. मी पण ते काय मी सी त्यानं सांगितलं तसं लिहिलं बेटा. त्यानं जसं सांगितलं हो तसं सर. मी लिहिलं. बरोबर आहे. आता बघा, आता ज्याने उत्तर दिले टाकले. लक्ष द्या आता. म्हणजे प्रश्न छोटा पण विचार करायला लावलं किती बरं. किती सोपं होतं बघा. मी तुम्हाला काय म्हणलं? नंबर द्या 1 2 3. 1 आता इथं 1 2 3 याच्यानुसार हा कसा बदलला? डी अगोदर आले, डी ची किंमत 3. यस 2 वर आहे, 2 वर चाललं. पी 1 वर आहे, 1 वर चाललं. म्हणजे आकृती कशी चालली? 1 2 3 3 2 1. 1 2 3 3 2 1. मग 1 2 3 3 2 1. इथं पुन्हा 1 2 3 3 2 1. यालाच म्हणतात आकृती बंध. जसं आता राहिलं नाही ते. पूर्वी कसं होतं पहा, घरामध्ये ढाळच म्हणजे बैठक असायची. जुन्या आता खेडेगावामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी काय करायचे? 2 रंग द्यायचे भिंतीला. ही भिंत आहे. या भिंतीला खालून 3 फूट वेगळा रंग द्यायचे, 2 किंवा 3 फूट, आणि वरचा एक रंग द्यायचे. आणि दोन्हीच्या मध्ये एक पट्टा द्यायची. आणि तिथं वेगवेगळे अशी फुलांची डिझाईन काढायची. मातीचे घर होते त्यावेळेस
तसं सारवायचं, पूर्ण बिरबटून घेऊन सारवलं की हाताला चुना लावायचा. हा, आणि त्या चुन्याने ते छानपैकी चुना आणि गेरू त्याने ते टिंब 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 द्यायचे. एक सारखी डिझाईन, म्हणजे आकृती बंद होता, सगळं सारखं दिसावं. जर ही डिझाईन अशी घेतली किंवा अशी घेतली, एकासोबत एक, इकडे एक, इकडे तर लागलीच इकडे 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 इकडे, एक डावीकडे एक उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, अशी आकृती घेतली, अशी आकृती घेतली तर लागलीच पुन्हा अशी, पुन्हा अशी, पुन्हा अशी, पुन्हा अशी. हा जो क्रम आहे त्याच क्रमाला कृतीबंध म्हणतात. म्हणून आता ज्यांच्या ज्यांच्या लक्षात नाही आलं किंवा ज्यांना थोडस कुठंतरी अवघड वाटू लागलं, आता बिना वहीचा, बिना पुस्तकाचा तुम्ही हा अभ्यास करू शकता. असं जर मी म्हणलो तर आकृतीबंध तुम्ही कसा कराल? महेश तू सांग, नंतर मी करणकडे जाणार आहे. समृद्धी आहे का मोबाईलवर कुठं? समृद्धी असेल तर समृद्धी पण बोलेल. आदर्श तुला काय वाटतं की समजा मी तुम्हाला वही पण घ्यायला नाही सांगितली, पेन पण घ्यायची नाही, कागदही घ्यायचा नाही, पण आकृतीबंध शिकायचा आहे, तर कसा मी सांगू? शिकणार? एक सर, मिनिट बेटा. सर मी सांगू पहिल्यांदा जाते मी महेशकडे. सांगू सर फर्स्ट महेश, एक मिनिट. अगोदर तसं पूर्ण ऐकून घ्या, नंतर आपण आणखी एखाद्याकडे जाऊया. सांगू द्या मला. का हा, त्याच्यात पहिल्यांदा एक चित्र राहते, दुसऱ्यांदा एक चित्र राहते, तिसऱ्यांदा एक चित्र राहते. मग चौथं चित्र शोधायचं आपण. नाही तू कसं करणार? आता चित्र कुठून शोधणार तू आणि काय करणार? आता तुझ्याकडे कागद नाही, वही नाही, सर. पेन नाही, तर कसं करणार? आणि तुम्ही जर बाहेर खेळायला त्याचा आवाज येत नाही बेटा. आता जे बोलतोय त्यांचा आवाज येत नाही. आदर्श थोडासा आवाज अडकतोय. हा, श्रेया तू सांग, चल. सर, बाहेर जर खेळत असताना काटकानं मातीवर लिहायचं सर, त्याच्यामधली आकृती बंद शोधायचा सर. ओके. आणि घरामध्ये असलेलं खडून हे करायचं सर. खडून आपण काय बघा, सर, आता माझी मी अट सांगू? काय आहे? आता माझी अट काय लक्षात घे. आता तुमच्याकडे खडू नाही, वही नाही, काडी नाही, ही नाही, न लिहिता खेळ कसा करणार? सर मी सांगू सर, वाळू सर मी सांगू बोटं सर, बोटानं. तर मी सांगू, डब्बीची काडी हा, घ्यायची, रोहिणी. दुधाची काडी घ्यायची आणि एक दगड घ्यायचा सर. एक मिनिट रोहिणी, एक मिनिट हा. सगळेजण लक्षात द्या. ज्यांचं नाव घेतलं जाईल तेच विद्यार्थी बोला. गोंधळ करून ना तुम्हाला समजणार, ना माझ्या व्हिडिओ मध्ये व्यवस्थित येणार, आणि व्हिडिओ दुसरे जे कोणी पाहतील त्यांनाही काहीच नाही कळणार. त्याच्यामुळं आता ज्यांचं नाव घेतलं जाईल तेच विद्यार्थी आपला माईक आणि व्हिडिओ चालू करा. विनाकारण आता केला तर मी मात्र 100%, मी तर आता लॅपटॉपच्या खूप जवळ आहे, मी फक्त रिमूव्ह करणार. आता रिमूव्ह व्हायचंय का विचारलं त्यांनीच उत्तर द्यायचंय. हँडरेस सगळेजण खाली घ्या, सगळे लोअर हँड करा टोटल, कुणाचाही हँडरेस नकोय आता. आणि ज्यांना विचारलं जाईल तोच विद्यार्थी फक्त 3-4 सेकंदामध्ये मोबाईल आपला जो माईक आहे तो चालू करेल आणि बोलेल. 4 सेकंदापर्यंत नाही बोलला की लागलीच मी दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जाईल, त्यावेळेस मग त्याची संधी होईल. ठीक आहे? आता मात्र कुणाचाही माईक नकोय, मग कुणी असो त्या ठिकाणी तो रिमूव्ह होईल. तर पहिल्यांदा मी जातोय पृथ्वीराजकडे. पृथ्वीराज, तुला काम करायचंय. तुझ्याकडे कागद नाही, वही नाही, पेन नाही, काडी नाही, आणि तुला आकृतीबंध शिकायचं. कसा शिकणार? सर सर आपण कोणती भीत राहणार का, भीतीवर सर चित्र राहणार का सर, याच्यावर शिकू शकता. म्हणजे कसं शिकणार आता? सर आकृती राहणार का, आपण म्हणजे मनात धरायचं 1 नंबर होय, 1-2 नंबर होय, आपला तिसरा मनात नकोय आता. नंबर. मनात नकोय, स्पष्ट दिसलं पाहिजे, करून दाखवायचंय, दिसलं पाहिजे आता. सर खेळताना पण कसं? सर पोरं खेळणार काय सर, पोराला एका द्यायचं आणि थांबवायचं, याला 1 नंबर द्यायचं, 2 नंबर द्यायचं, 3 नंबर द्यायचं, पुन्हा मग तुझं आखरी व्हिडिओ चालू करून बोलू शकतोस. हा सर. व्हिडिओ चालू करून बोलू शकतोस. सर पोरं राहणार का सर, मुलं. 1
नंबर 2 मुलं नंबर मुलं मुलं ते मुलं किंवा विद्यार्थी. हुडकायचं सर. बर हा. बर आता मी जातोय दुसऱ्या विद्यार्थ्याकडे आहे का? मला हा खेळ मला आणखी एका विद्यार्थिनीकडून पाहिजे आता की ती कसं करेल. प्राची, तुझं म्हणणं काय, तू कसं करशील? यानंतर मी वरदकडे जाणार आहे. यानंतरचा विद्यार्थी वरद, तुझं माईक चालू ठेवायचंय. प्राची नंतर वरद बोलेल. यस प्राची, आवाज पोहोचतोय? हो सर. तर तू कसं करणार बरं? वही घ्यायची नाही, अट काय बघा, वही नाही, पेन नाही, पुस्तक नाही, लिहायचं नाही. जरी तुमच्या समोर आहे पण लिहायचंही नाही. आणि मला तर भाग पूर्ण करायचा आहे. हाऊ कॅन आय कम्प्लीट दिस टास्क? हे काम मी कसं पूर्ण करू शकतो? बघा, आणि आज तुम्ही करणार आहात. तर आज याच घटकावर थांबूयात, काहीच हरकत नाही. कारण हे समजणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण समसंबंधावर सहसंबंधावर जाणार तेव्हा हा घटक. तर ना सर, आपण लक्षात ठेवायचं, आधीच पाठ करायचं सर. मग बघायचं काम नाही, लिहायचं काम नाही सर. कसं करणार, तू काय घेणार? बर ठीक आहे. वरदकडे जातो सर? हा, वरदकडे जातोय मी आता. वरद, तुझं म्हणणं काय बेटा? सर, खो खो मध्ये आकृतीबंध शिकता येईल. बरं ठीक आहे, छान. त्याच्यानंतर एक मिनिट ना, मी अथर्व, तुला काय वाटतं? मी पहिल्यांदा मुद्दाम थोडस नवीन मुलांना बोलायची संधी देत आहे, अधिकाधिक. कारण आदर्शाचा आवाज आला नाही. हा, आर्यन तुझ्या सोबत आहे ना तो? ओके ठीक आहे. सिद्धार्थ, तुला काय वाटतं बरं? कसं करू? हॅलो सर. येस येस. सर, हा, मला तू आवाज कसं येईना झाला बा. सर मी हा, सांगू शकतो. कसं करणार आपण? मला तर लिहायचं नाही, हा मला काहीच करायचं नाही, मग मी कसं करणार? एक मिनिट सर, सर, कसं म्हणाले मी? माझ्या लिहायचं नाही. बहिणीला मोबाईल पाहिजे. तर आपण ते कसं करणार? आता सोपी आयडिया सांगतो. आता मात्र एखाद्या अगोदर आर्यन, तुला काय वाटतं बरं? आदर्शला संधी दिली होती मी. यस यस आदर्श, कारण आपण नावच आहे मुलांशी गप्पा. तुमच्याकडून मला अगोदर घ्यायचं. तुम्ही बोला. हा, सर, मातीवर कोळशा काढायचं आता सर. हे बघा, मी एक अट काय घातली तुम्हाला, लिहायचं नाही. तर कसं करणार? न सर, मी लिहिता सांगू? मला घटक पूर्ण करायचा आहे. कसं मी सांगू? करणार? हा, अभिनव, ओके. सर, मुलं उभा करायची, येस, चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. वस्तू ठेवायच्या. हा, आता अगदी मला ज्या भागाकडे जायचं होतं तिथं तू पोहोचलास. व्हेरी गुड. त्या ठिकाणी आपण घरातल्या वस्तू वापरा. स्वयंपाकघरात जा, काय करा, एक चमचा घ्या, गिलास घ्या, एक वाटी घ्या, एक गिलास घ्या. झालं एक. आता दुसरी आकृती करताना अगोदर वाटी घ्या, नंतर ग्लास घ्या, नंतर चमचा घ्या. तर तिसरी आकृती काय होती? घरामध्ये आपल्याकडे मात्र 2-2, 3 आणि नंतर वाटी, नंतर ग्लास. प्रत्येकाच्या घरामध्ये मला तर माहिती आहे बघा, 100% किती आपण गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाच्या घरामध्ये कमीत कमी 5-6 ग्लास आहेत, 5-6 कप आहेत. बशा असतील नसतील मला माहित नाही, खेडेगावात असतात 100%. वाट्या 5-6 आहेत, ग्लास 5-6 आहेत, प्लेटा आहेत, चमचे आहेत. ह्या वस्तू तुम्ही वापरा. आईची परवानगी घ्या,
वस्तू जमिनीवर ठेवून छानपैकी वापरा, पुन्हा धुवून पुन्हा व्यवस्थित ठेवून द्या. आई तुम्हाला नक्की या ठिकाणी या वस्तू वापरण्याची परवानगी देईल. तुम्ही तुमचा विचार करा. मी इथं 2 घेतोय आणि पुढची मला आकृती तयार करायची. मी 2च घेतोय. पुढची काय आहे? मी 3 घेतल्या. पुढे काय आहे? 2-2 वस्तूचा करा, 3 वस्तूचा करा, 4 वस्तूंचा करा. जर समजा तुमच्याकडे आलू आहेत, लसण आहे, कांदे आहेत, असे जे आपले जे कंदमुळं जे आहेत ते तुम्ही ठेवा. त्यांचा क्रम लावा. झाली आकृतीबंध. कोण म्हणतो तुम्हाला की फक्त पुस्तकातलेच प्रश्न म्हणजे आकृतीबंध? सर आणि दुसरं तुमच्याकडे नाणे आहेत, पहा, तर आपण नोटा आहेत. जेवता वेळेस करू शकतो. Yes, नक्की करू शकतोस. भाजी, जास्त चपाती, वरण. क्या बात आहे. भाजी चपाती भाजी, भाजी चपाती. चपातीवर छोटे छोटे घास असतात. छोटे छोटे घास सर. तुमच्या ताटामध्ये मांडा आणि चला सर. एक 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 नंतर उचलून खा. सर ऐका ना. परत भात, नंतर भात भाजी, नंतर भातावर थोडीशी भाजी, आपलं पोळीवर सर. थोडी भाजी. 3 झाले. गहू, ज्वारी. गहू, पण जर ज्वारी. म्हणलो मी आकृतीबंध खातो, वेड्यात काढतील लोक आपल्याला. काय पोरगं काय बोलायला आकृतीबंध खातो? अरे भाजी भाकर खाय. हो, मी आकृतीबंधातली भाजी भाकर खातो. मग हे म्हणून तुम्हाला म्हणलं मी सगळ्या गोष्टी पुस्तकात तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. सर. त्याला तुम्ही जीवनात घेऊन जा. आणि सर, नेहमी म्हणतो मी की गणित म्हणजे जीवन शिकण्याचा विषय, जगण्याचा विषय म्हणजे गणित. तिथून सगळं शिकतो. प्रयत्न करा. मुळीच तुम्हाला धडा अवघड वाटणार नाही. जेव्हा आपण सायकलवर एखादं चाललाय छान वाटतं. पण मी सायकलवर बसल्या बसल्या एखादं पडलो सुरुवातीला, की सायकलची सुरुवातीला भीती वाटते. नको रे बाबा नको. तरी पण आपण सायकल शिकतो. का? जोपर्यंत आपण त्या सायकलच्या जवळ जात नाही, प्रॅक्टिकल करत नाही, तोपर्यंत आपल्या मनातली भीती जात नाही. बऱ्याच मुलांना पुढे उभं टाकून जर बोल म्हणलं, नको बाबा चुक कर, नको सर मारते. कोणी मारत नाही. चुकू द्या ना. चुकल्याशिवाय तुम्ही शिकणार कसे? आर्यन भाषण करतो, रोहिणी भाषण करते, महेश भाषण करतो, श्रेया भाषण करते. सगळे बोलू शकतात. हा बेटा काय बोलायचं करण? करण तुझा आवाज आज क्लिअर येत नाही रे. सर मी आकृती बंद सोडवलं. ओके 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 गुड 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 व्हेरी गुड. अभिनंदन तुझं. छान. तो फोटो नंतर शेअर कर. म्हणून तुम्हाला म्हणलं मी फक्त पुस्तकावर अवलंबून राहू नका. पुस्तक वापरा. हा सांग. सर. एक मिनिट महेशला बोलत होता आपण. महेशने काम केलं काहीतरी. महेश बोल. सर माझा आवाज येत नाही का? एक मिनिट मी सध्या महेशला संधी देतो. हा करण तुझा पण आवाज येत होता. सर हा महेश. सर उत्तर हे का म्हणाले सांगू 3 नंबर. हा पहिल्या याला 3 आहेत सर, दुसऱ्या याला 4 आहेत आणि तिसऱ्या याला 5 आहेत. मग चौथ्या याला तर 6 तिसऱ्याला 6 आहे सर षटकोन. आणि सर इथे आता 1 नाणी आहे, इथे 1 2 नाणी आहे, इथे 1 3 नाणी आहे. व्हेरी तर गुड. 1 4 नाणी येतात म्हणून 2 नंबर. शाबाश. हेच मला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रश्न तयार करता तेव्हा तो धडा, तो घटक हा तुमच्यामध्ये घुसलेला आहे. आता मध्ये घुसलाय. आता नाही बाहेर काढतायत कुणाला. आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तो तुम्ही बाहेर काढू शकता. तेच त्याला शिक्षण म्हणायचं. व्हेरी गुड. असाच प्रयत्न करा. नक्कीच सगळ्यांना यश मिळेल. आता समसंबंधामध्ये जसं आता एखादं उदाहरण आर्यन किंवा महेश किंवा अभिनव. आता जो आपला आजचा घटक पाहायचा होता. आता तुम्हाला आकृतीबंध मला सांगत बसायची गरज नाही. आता आकृतीबंध संपला. 100% पूर्ण झाला. संबंध सुरू झाला. एक मिनिट. मी या ठिकाणी पिन करतोय. हॅलो, आवाज येतो माझा? हो सर येतोय आवाज. हो सर येतोय.
थोडंसं. हा तर समसंबंधाचं एक उदाहरण मला अगोदर अभिनव तू सांगू शकतोस किंवा आर्यन तू सांगू शकतोस. एक उदाहरण सांगा की म्हणजे तुम्हाला काय माहिती बघू द्या मला समसंबंधामध्ये. सर एक रेडमीचा मोबाईलच्या नावात मोबाईल सारखी आकृती काढा, त्याच्यावर रेडमी नाव टाका. दुसऱ्या याच्यावर पोको टाका. पोको टाका सर, ओपो नका. पोको सर आणि विवो टाका सर. विवो टाका. विवो. नाही सर सॅमसंग. आता आपण फक्त आर्यनला संधी देऊयात. हा? एक ऍपल मिनिट. टाका. ऍपल. हे बघा, संधी कुणाला दिलेली आहे? आयफोन. संधी कुणाला दिली आपण? आर्यनला. मग आपण त्याचं पूर्ण होऊ द्या. हा आर्यन काय घेऊ म्हटलं? विवो. ओके. आता काय करू? सर इथे हे 3 आकृत्या खतम झाल्या. आता रेडमीचा मोबाईल 2 नंबरला घ्या, ओप्पोचा मोबाईल 1 नंबरला घ्या, विवोचा 3 नंबरला सर. एक मिनिट. हा हा तुझं म्हणणं काय आता? सर रेडमीचा मोबाईल एकदम लास्टला. आता एक लक्षात घ्या. आपण कोणत्या घटकामध्ये चालू आहोत? आपण समसंबंधामध्ये चालू आहे. आता आकृतीबंधामध्ये चालू नाही आपण. हा म्हणून तुम्हाला म्हणलं मी, मला आता समसंबंधच सांगा. आकृतीबंधच ही आता तुमचं आकृतीबंध सांगतोय मला. रेडमी ओप्पो विवो, ओप्पो विवो रेडमी किंवा ओप्पो रेडमी विवो. तर पुढची आकृती काय? सर बरोबर आहे? तिथं विवोच्या साईडला रेडमी लिहिलं तर रिअलमी आणि रिअलमी असं समसंबंध होतो. आता याचा समसंबंध काय लावता येईल आपल्याला? तर आकृतीच्या ऐवजी तुम्हाला थोडंसं अगोदर काही शब्दातून आपण जाऊया. तुम्हाला आणखी लक्षात येईल. सहसंबंध समसंबंधामध्ये आणखी अभिनव तुला काय वाटतं बरं? तुझ्या माहितीप्रमाणे याचा प्रश्न कसा घेता येईल आपल्याला? सर मी नवीन गणित सांगतो. हो सांग चालेल. तुला काढलेलं आहे का सांग. तुला माहित असलेलं सांग. मी तर घेणारच आहे. मी तर तुम्हाला देणारच आहे. पण मला आता तुमच्याकडून काही माहिती आहे का ते मला पाहिजे. सर पहिले तिथं सायकल लिहिल्या 1 नंबरला. सायकलचे चित्र. सर 2 नंबरला मोटारसायकल. 3 नंबरला गाडी, मोठी गाडी, 4 व्हीलर. पुढे 3च आकृती असतात ना? तर चौथीचं उत्तर काय पाहिजे तुला अपेक्षित मग आता? सर मला चौथीचं उत्तर अपेक्षित ना. इथं उत्तर काय अपेक्षित आहे? आता एक साधं सोपं सांगतो तुम्हाला. समजा इथं दिलंय मी कार. तुला मुलगा. सर गाडी कोणती गाडी? मुलगा जसे रमेश तर मुलगी तसे काय? गीता सीता कमल काय बी टाका त्याच्यात. नंबर 1 गीता सीता निता कमल. राहुल, महेश, श्रेया. श्रेया सर. श्रेया. काय नंबर येणार? 4 नंबर. क्रमांक 4 सर. माहित आहे तुझं. क्रमांक 4. माझंच नाव आहे. क्रमांक. आता पहा याचा संबंध
पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी जसा होता तसा तिसऱ्याचाही संबंध चौथ्याशी असावा. इथं सायकल मोटारसायकल ठीक, पण तर गाडी, मग आता इकडे पुढे काय? समजा इथं बैलगाडी असेल तर पुढे आपल्याला कार किंवा 4 चाकी 3 चाकी कुठलं तरी वाहन आपल्याला घेणं आवश्यक आहे. म्हणजे अगोदर सायकलचा शोध, सायकल पासून यंत्र स्वयंचलित, बैलगाडी ही माणूस वगैरे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी असणार आहे, पण स्वतःहून चालणारी, मग इकडं तुम्हाला कार, ट्रक, विमान असे कुठले तरी तुम्हाला उत्तर घ्यावी लागतील. गाडीच्या पुढे आपल्याला इथं बैलगाडी सोबत दुसरं. म्हणजे मुलाचा संबंध रमेश या नावाशी आहे, तर मुलगी या शब्दाचा असा संबंध कुणाशी आहे? समसंबंध, सहसंबंध हे दोन्ही थोडे थोडे मिळते जुळते शब्द आहेत. दोन्हीमध्ये आपल्याला संबंध जोडायचे. कधी कधी आकृत्यांचा संबंध येतो. आता आकृत्यांचा संबंध कसा घ्यायचा? तो तुम्ही आकृती बंद जर एकदा पक्का केलात, आज तुम्ही घरी वस्तू ठेवून पहा काय काय जमतं. तुम्ही काय केलात? आईच्या मदतीने करा, आईच्या परवानगीने करा, नाहीतर विनाकारण आईच्या शिवा खाऊन मला शिवा खाऊ घालू नका. त्यांना काय सांगितलं विनाकारण सगळे भांडे काढून टाकले, सगळे सगळे फेकून दिले. कारण आपलं तसं असते, आपण घेतो आणि तिथंच ठेवून निघून जातो. पण मी घ्यायला सांगतोय, पण ठेवताना धुवून ठेवायला सांगतो, नुसतं ठेवायला सांगत आहे बघ. कारण आपण हात लावलेत, खाली जमिनीवर ठेवलेत, खराब होणार, वरण त्याच्यातच घेणार, तसंच खाणार. म्हणून त्या निमित्तानं छान धुवून सुद्धा ठेवता येते तुम्हाला. तेवढी मी आता सांगू? हा, आता एखादं उदाहरण आता मला सांगा, याच्यामध्ये मुलगा जसे सर मी रमेश, सांगू एक उदाहरण. यस सर बी हा. आणि ई, बी बी ई, हा बी बी हा तेच ना. ई, हा सर हा जवळ घ्या सर, बी ई एकच होतं. बर हा, कॅपिटल स्मॉल वगैरे वगैरे काही? आणि सर हा काय नाही सर, तशीच आवाज अडखळतोय, आवाज अडखळतोय बेटा. तुझ्या वहीवर मला नंतर पाठवून द्या. आता इथं पहा, दुसरं एक घेऊयात आपण. सर मी एक बनवलो. हा बनवलास, शाबाश, सांगून टाक सांगून टाक सांगून टाक. मग सर व्हिडिओ ऑन करून दाखवायलो पहिलं. बर बघा काय आहे. कुत्रा सर, कुत्रा. कुत्रा, गाय, म्हैस. कुत्रा. थांबा ना, महेशने काय केलं ते पहा अगोदर. हा महेश सांग ना, तू बोल म्हणजे तू स्क्रीन समोर दिसते. सर इथं पहिलं आहे, तर याचं हे बनलं. तर आता इथं अर्धे अर्धे वर्तुळ आहे, तर याचं काय बनल? पर्याय काय वर्तुळ, दिला तुम्ही? वर्तुळ होईल सर, वर्तुळ. पर्याय क्रमांक वर्तुळ 1 2 3 की 4? बर तीन, काय आलं तीन, उत्तर? 3 नाही तर 4 असेल सर. नाही हेच तर 3 नाही तर 4. आपले प्राचार्य साहेब किंवा 4 आणखी सर, कोणते 4. अधिकारी असतील तर शिक्षकांना किंवा इतर जेव्हा प्रश्न करतात तेव्हा तुम्ही किती दिवसापासून शिकवता? 3-4 दिवसापासून. 3 की 4? तसा प्रश्न छान त्यांचा. 3 की 4? म्हणजे 3-4 दिवसापासून शिकवतो, याचा अर्थ काय होतो? कुठं तरी चुकीचं आहे. नाही 3-4 दिवसापासून आहे म्हणजे 8 दिवसापासून, 3 माहित नाही 7 दिवसापासून, 3-4 म्हणून पक्क एक्झॅक्ट 3-4 म्हणजे 7 दिवस. आन्सर. एक्झॅक्ट आन्सर म्हणजे यस, हेच त्याला महत्व आहे. ओके, बापूसाहेब सर जॉईन झालेले आहेत. सर स्वागत.
पंख तसे पक्षी. तर अभिनव किंवा नवीन, आता मी अंकिताकडे जातो. अंकिता किंवा तन्मय, यस तन्मय तुझं रिझल्ट पण आहे. शेपूट बरोबर तिकडे तन्मय. सर मी सांगू शकतो. तर तो पहिल्यांदा कोणता शब्द जरा दिसेना इकडं. हा. सांगू पंख पक्षी शिरूर पंख तसे पक्षी, प्राणी शेपूट तसे काय. प्राणी सुरुवातीला मला काही शब्द ऐकायला मिळाले. कुत्रा, गाय, गाढव. घेता येईल का बरं आपल्याला? नाही सर, प्राणी घेता येते. तर तिथं सगळे पर्याय पर्याय शेपूट राहते सर. पर्याय सुद्धा तसेच देतात. इथं देतात कुत्रा नंबर 2, गाय नंबर 3, प्राणी नंबर 4, वाघ. आणि आपण पटकन विचार करतो शेपूट कुत्र्याला राहते. पटकन 1 नंबरचा पर्याय देऊन मोकळे. ते सर आपलं चारी पर्याय वाचा. कधीही सर उत्तर सांगा. एक मिनिट. कधीही बुद्धिमत्ता असो. मी हो दिसते वही तुझी दिसते. व्हेरी गुड. श्रेया स्क्रीनशॉट घे बेटा. मग इथं पंख आणि पक्षी म्हणजे एक गट दिलेला आहे. पूर्ण एक गट दिलाय. मग पक्षी कोणते असू शकतात? चिमणी असू शकते, कोंबडे असू शकतो, घारे असू शकते, घुबडे असू शकतो. कोणताही पक्षी असू शकतो. म्हणजे पक्षी हा एक त्यांच्या पूर्ण पक्ष्यांचा एक गट तिथं दिला. मग शेपूट कुणाला आहे? प्राण्याला. म्हणजे तिथं कुत्रं येणार नाही, तिथं गाय येणार नाही, तिथं वाघ येणार नाही, किंवा एखादं गाढव दिलेलं असतं तर गाढव येणार. तिथं येणार गट. त्या गटाला, समूहाला काय नाव आहे? शेपूट असणाऱ्या समूहाला काय नाव आहे? मग त्याला आपण प्राणी म्हणतो. मग इथं शेपूट हे प्राणी. म्हणजे थोडस पर्यायाला तुम्ही बोला परीक्षेमध्ये. तुम्हाला पर्याय छानपैकी बोलतील आणि मग तुम्हाला उत्तर शोधता येतील. आता हे सुद्धा काम घरातल्या काही वस्तू त्याच्याशी तुम्ही करू शकता. ज्वारी जसे भाकर, तर गहू तसे काय. ज्वारीचा संबंध जर भाकरीशी, तर गव्हाचा संबंध कशाशी लावणार? चपाती. शब्द आला नाही. तिथं समजा चपाती शब्द आला नाही. काय येऊ शकतो दुसरा शब्द? बघा एक मिनिट. एक मिनिट. खूप छान तुझे दिलाय की नाही. याच्यातून एक नवीन संबंधाकडे आपल्याला जाता येतं. एक मिनिट. व्हेरी गुड. बघ आता मी काय दिलंय. ज्वारीचा संबंध मी भाकरीशी दिलेला आहे. आणि गहू विचारलेला. मग इथं तू म्हणतोस तो शब्द मीच पहिल्यांदा घेतो. लापशी. नंबर 2 धिरडे. नंबर 3 पोळी. आणि नंबर 4 भरदा. आपण आणखी काय करूयात? भरदा सर. ठीक आहे. बरं. चपाती. आता लक्षात घ्या. आता जर लापशी जर तुम्ही लिहिलं तर रोहिणी किंवा करण बरोबर वाटतं काय? सर लापशी चूक आहे आणि पोळी बरोबर आहे. का बरं? पोळी नाही सर, भरदा. सगळे पदार्थ आहेत सर आणि पोळी ही भरदा सर. एक मिनिट प्राचीच ऐकून घेऊयात आपण. सर मी सांगू. एक मिनिट. कारण तिचं झालं बरोबर तुला देणार आहे संधी. तिचं झालं प्राचीचं की लागलीच तू बोलायचं.
सर लापशी धिरडे भरडा हे पदार्थ आहेत सर आणि पोळी हे अन्न आहे. सगळेच अन्न पदार्थ आहेत. ठीक आहे, ओके. आणखी करण. आता करणकडे जातो मी. तर ज्वारीपासून भाकरी बनते तर गव्हापासून पोळी बनते. का गव्हापासून लापशी पण बनते, गव्हापासून भरडा पण बनतो, गव्हाचं पीठ वापरल्यावर धिरडे पण बनते, मग पोळीच का? सर मी सांगू शकते. सर पोळी आहे ना, सर मी सांगू, पोळी आहे ना वरणासोबत दुधासोबत खातात आणि भाकरी आहे ना वरणासोबत भाजीसोबत, पोळी पण भाकरी भाजीसोबत कचासोबत पण खाता जमते म्हणून पोळी. तू तर अगोदर लापशी म्हणला. सर मी सांगू. Yes, सर yes, yes. मला लापशी वाटलंय. सर Okay, गुपचूप okay. सांगणार की सर आर्यनला. बरोबर. ए गुपचूप बसा रे बाबा, नाही तर श्रेया मारते बघा सगळ्याला. सगळे शांत बसा बरं. हाताची घडी तोंडावर. आता श्रेयाचं ऐकत आपण. ओके ओके चला. सर लापशी धिरडे भरडा आपण रोज खात नाही सर ते. आणखी फक्त बरं पोळीच एक रोज खातो एक सर. तर अगदी बरोबर आहे. एक संबंध इतका तू छान लावलेली आहेस. अगदी बरोबर आहे. पोळीच रोज खातो सर. आणखी एक संबंध काय लावता येईल? रोहिणी नक्की मला वाटते उत्तर देऊ शकते, कारण रोहिणीनं परवाच्या दिवशी पोळ्या केल्या आणि मला जेवायला बोलवलं होतं. व्हिडिओ पण पाठवलाय पोळ्या करताना. रोहिणी उत्तर देऊ शकेल असं मला वाटतं. यस रोहिणी. सर पोळी गोल असते. आणखी एक संबंध. क्या बात आहे. चला संबंध दुसरा एक सर. दाखवूया. चपातीचा समानार्थी शब्द पोळी पण होऊ शकतो. नाही इथं चपाती दिलंच नाही, त्याच्यामुळे प्रश्नच भेटला आपल्याला. सर लापशी धिरडा भरडा 3 अक्षरी शब्द आहेत, पोळी 2 अक्षरी शब्द आहे. एक मिनिट आता इथं ठीक आहे. तोही बुद्धिमत्तेमध्ये काय संबंध आहे काहीच सांगता येत नाही. बरं काय देतील आणि संबंध काय लावावा लागेल? सर लापशी कधी दोन अक्षरी, कधी मात्रा, कधी उकार, कधी वेलांट्या, काहीही असू शकतं. तिथं चाबीच फिरवावी लागते. त्याचं नावच आहे बुद्धिमत्ता. लय लय किर करून टाकतं आणि तसंच मस्तपैकी विचार करायला होतं. रोहिणी असेल तर रोहिणीसाठी मला शेवटी संध्यात आहे. सर एक मिनिट. पोळी कारण मला एक शब्द पाहिजे तो आला नाही. लापशी धिरडे पोळी हे सगळे भाजून केलेले पदार्थ आहेत. भरडा हा भरडून केलेला पदार्थ आहे. आणि पोळी पोळी भाजून खातात की. आणि भाकरी. बकरी पण भाजतात की. भाकरी नाही भाकरी. बकरी. ओके अगदी बरोबर आहे. आणि तोच संबंध मला पाहिजे होता की पोळी भाकरी ही तव्यावर भाजतात, पोळी ही तव्यावर भाजतात. लापशी हा द्रव पदार्थ आहे, भरडा हा द्रव पदार्थ आहे आणि धिरडे हे भाजतात. परंतु धिरडे फक्त गव्हाच्या पोळीचे होत नाहीत. पुणे त्याला आमलेट म्हणतं बरं. तुम्हाला धिरडे प्रत्येकाला वेगवेगळे शब्द आहेत. जसं आपण कुणी आपल्याला अंड्याचं आमलेट खातं, तर कुणी आपल्या गहू ज्वारी सगळ्या डाळीचे पिठ एकत्र करतात. जसं धपाटे करतो तसं पातळ धिरडे करतात. हो सर वरणासोबत खातात, लय भारी लागते. आळण करत होते अगोदर किंवा आपल्या गुळाचा पाक त्याच्यासोबत खातात. मजा येते. गरम 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 नरम 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 पण राहते सर ते. म्हाताऱ्या माणसांना आजी आजोबांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे धिरडे. कारण चावायचं काम नाही, दाताची गरज नाही. जरा असं चाललं की ते पोटात जाते. आणि एक संबंध श्रेयाने खूप चांगला सांगितला, तो म्हणजे भाकरी दररोज करतात आणि पोळी सुद्धा नेहमीच करतात. हे कधी कधी तरी करतात. हाही एक संबंध महत्वाचा आहे. म्हणून उत्तराचा जो नियमित साठी लागू पडतो त्याचा विचार करायचा. सर मी एक सांगू. तुला मी 3 वेळा संधी दिली पण तुझा आवाजच आला नाही. कारण मी म्हणलो सुद्धा की रोहिणीनं पोळ्या केल्या आणि तुला तर खूप उत्तर सोपं होतं पण तू बोललीच नाही. बर चल सांग आता तुला काय सांगायचंय. तुझ्या सांगण्यानंतर आपण थांबूया. बोल लवकर बोल. सर रोहिणी बोलायली पण तिचा आवाज येणार चलाय. माईक बंद आहे का त्याचं?
माईक पण चालूच आहे पण तिचा आवाज इतका थोडा येतोय की नाही हा, मुंगी मग पण तिला, पाहून जाणे. इयरफोन लावले असतील कदाचित, किंवा इयरफोनची पिन जर अडकलेली असेल तरी तसं होतं. ठीक आहे, तर असेच अनेक उदाहरणं आहेत. एकमेकांचा समसंबंध सारखा काय असतो आणि सहसंबंध एकमेकांची जोडी काय असू शकते, असे दोन्ही एकत्र घटक आहेत. या घटकावर आणखी आपल्याला पुस्तकातल्या उदाहरणासह, परीक्षेला पडलेल्या उदाहरणासह आपल्याला सराव घ्यायचा आहे. आज फक्त तुम्हाला आकृतीबंधातून या समसंबंधाची, सहसंबंधाची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न केला. हा सहसंबंध, समसंबंध आपल्याला अंकामध्ये एक उदाहरण पाहूयात आणि मग आपण थांबूयात. समजा इथं दिलेलं आहे 3 जसे 9, तर 5 पुढे काय? सर मी सांगू येस, 25. पंचवीस, सर कशामुळे? सर 3चा वर्ग 9 5चा वर्ग 25. कशामुळे घेतला सर? 3चा वर्ग 9 सर कशामुळे 5चा वर्ग घेतलं? 25. सर काल वर्ग घेतले होते म्हणून. कारण ज्यांनी सर, केले, एक सांगू हा. 2 आणि 3 हम्म, हम्म. 7 आणि प्रश्नार्थक चिन्ह काय? येस, गुड गुड. काय येऊ शकते बरं, चला सांगा. खूप छान प्रश्न विचारला. 11. सर दोन, मूळ संख्या आहेत. तीन. सर तर 7 पुढे सर. काय? क्या बात आहे. सर 11 का बरं? कारण ती मूळ संख्या आहे. 2च्या पुढची मूळ संख्या परीक्षेमध्ये काय होऊ शकतं बरं माहित आहे? परीक्षेमध्ये काय होऊ शकतं? इथं उत्तरात काय काय देऊ शकतात? इथं तुम्हाला 8, नंबर 2 9, नंबर 3 11 आणि नंबर 10. सर ऑप्शन 3. बरेच जण काय विचारतो, आता संबंध कसा लावू शकतो बघा आपण, आणि तोही बरोबर असू शकतो बरं. 2चा संबंध 3 सोबत लावला म्हणजे 2 पेक्षा 1 न मोठी 3, मग 7 पेक्षा 1 न मोठी, उत्तर 8. उत्तर 8. बरोबर आहे. एक उत्तर चुकीचं बरोबर आहे, आहे. सर. आता दुसरा संबंध 2 आणि 3 दोन्ही मूळ संख्या. 7 मूळ संख्या. 7 नंतर येणारी मूळ संख्या कोणती? 11. 10 तर नाहीच. 11 ही मूळ संख्या, म्हणजे हेही उत्तर आहे. मग इथं मी 2 पेक्षा 1 ने मोठी, मग 7 पेक्षा 1 ने मोठी मी का घेत नाही? कारण इथं समसंख्या असून ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, तिन्ही मूळ संख्या आहे. म्हणून मला संबंध जो घ्यायचा तो मला हा संबंध घ्यायचा. कदाचित तुम्हाला 8 देतील किंवा न देतील, बहुतांश तर देणार नाहीत पर्याय. एकच उत्तर, कारण इथं कन्फ्युजन एखाद्या प्रश्नामध्ये असू शकतं, सगळ्या प्रश्नामध्ये करत नाही. सर येस, तिन्ही पण मूळ संख्या आहेत पण 8 ही मूळ संख्याच नाही ना. मूळ संख्या. म्हणून तर म्हणतोय ना, जेव्हा मी मूळ संख्येकडे जाईल तेव्हा ही मूळ संख्या नाही, ही विषम संख्या, ही सम आहे, सहमूळ संख्येची जोडी. त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या सुद्धा असू शकतात. जसं आपल्याला त्रिकोणी संख्येचं शिरीष सरांनी तासिका घेतली होती. मी तुम्हाला सूत्रांमधून त्रिकोणी संख्येचं सांगतो. इतकं साधं सोपं सूत्र आहे, घेतो मी तुम्हाला. तुम्ही कितीही संख्या काढू शकता, त्रिकोणी संख्या कोणत्या आहे. सरांनी रांगोळीच्या माध्यमातून खूप छान घेतलं तुम्हाला. कोणत्या सर मला एक त्रिकोणी- पहिली त्रिकोणी संख्या 5 झाली ना, दुसरी लगेच कळते. येस, ते टिंबावरून कड्याची टिंब मोडून एक ऍड करायचा. हा. तर अशा ती पद्धतीचा माझ्या म्हणायचं. हा जसा जमला, जिथून जशा सोप्या पद्धती आपल्याला जमतील ते आपण स्वीकारणार आहोत. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. प्रत्येक जे शिक्षक शिक्षिका आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतील ते आपल्याला घ्यायचंय. तर वाटत होतं जानेवारीपासून शाळा सुरू होतील, परंतु सध्या तर काही चिन्ह तेही दिसत नाही. कारण ब्रिटनमध्ये आपण ऐकतोय सध्याला बातम्यांमध्ये, तर याच्याही 30 पट का 40 पट अधिक मोठा सर तो नाशिक मध्ये आलाय आता.
हा, तो आजार कोरोनाचा मोठा भाऊ आलेला आहे आणि तो याच्या 30 ते 40 पट अधिक तीव्रतेचा आहे असं बातम्यांमध्ये सांगितल्या जात आहे. म्हणून राज्य शासन मला तरी वाटत नाही की लवकर 70 पट मोठा, 70 पट मोठा. 30 ते 40 अरे त्याची ताकद मोठी. मोठा म्हणजे तो दिसायला मोठा नाही, म्हणजे त्याची तीव्रता जास्त आहे, त्याच्यापेक्षा तीव्रता जास्त आहे. म्हणजे सर म्हणून लवकर आपण मोठं. एकच करायचं, सुरक्षिततेचे उपाय जे आपल्याला जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले तेवढे स्वतःहून पाळण्याचा प्रयत्न करा. बाहेर कुठेही खेळलो तर स्वच्छ हात धुवा, साबणीने हात धुवा, वारंवार पुन्हा पुन्हा सांगतोय, वारंवार सॅनिटायझरचा वापर करू नका. आवाज येत नाही बेटा. करण आवाज येत नाहीये. करण आवाज येत नाही, बोलू नको. वारंवार सॅनिटायझरचा वापर करू नका. फक्त साबणीच्या पाण्याने स्वच्छ हात घासून धुवा. डोळ्याला हात लावू नका. आणि कोणी खोकलत असेल, सर्दी असेल कुणाला, तर ते आपल्या डोळ्यावाटे किंवा आपल्या नाक किंवा तोंडावाटे ते किटाणू आपल्या शरीरात जाऊ नये याची काळजी घ्या. बाकी व्यवस्थित राहायचं, बाकी चांगलं. पण तेवढं मात्र छोटे छोटे उपाय आहेत तेवढे करा. कुणीही आजारी पडू नये एवढीच एक प्रार्थना, जेणेकरून छानपैकी सकाळी सकाळी गप्पा माराव्यात, गप्पांमधून शिकता यावं, तुमच्याकडून मला शिकता यावं, माझ्याकडून तुम्हाला थोडं काही समजून घेता यावं. अनेक शिक्षक आपल्या जोडीला असतात, अनेक पालक ऐकत बसलेले असतात, त्यांच्याकडूनही काही माहिती तुम्हाला मिळावी, मला मिळावी, यासाठी हा सकाळचा आपल्या अभ्यासाचा 1-1.5 तासाचा वेळ, आणि तो अगदी आनंदात गेला पाहिजे. कुणीही आजारी नकोय, कुणीही आई वडिलांना आपल्यामुळं, आपल्या चुकीमुळं कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊयात. आणि आजच्या या तासिकेला आपण पूर्णविराम देऊन याच्या परीक्षेला पडलेल्या काही आकृत्या, काही प्रश्न जे आहेत ते उद्याला आपण परीक्षेत नेमकं काय विचारलं जातं, समसंबंधचं नेमकं काय विचारलं जातं, सहसंबंधचं काय विचारलं जातं, आकृतींच्या माध्यमातून काय विचारलं जातं, ते प्रत्यक्ष पुन्हा एकदा उद्याच्या बुद्धिमत्तेच्या चाचणीमध्ये घेऊयात. आणि जमल्यास आज सायंकाळी एक आपली आयटीची तासिका आपण थोडस फोटोच्या बाबतीमध्ये आपण घेणार आहोत. शक्यतो जर समजा तिकडे तासिका नसेल पुण्याच्या मला, तर मात्र आपण आज सायंकाळची एक तासिका घेऊयात. फक्त सर 5. मीट वर घ्या ना पण. ओके, चालेल. Meet गुगल वर. मीटवर आपण तासिका आज आपण घेऊयात, हरकत नाही. पण मी तुम्हाला लिंक पाठवतो. लिंक पाठवल्यानंतर सायंकाळी 7च्या नंतर असेल ते. ठीक आहे, ओके. श्रेयाला आमचे फोटो वगैरे घ्यायचे असतील तर आपण इथून विद्यार्थी चालू करू शकता, काही अडचण नाही. आणि काल मला वाटतं महेशनं का अभिनवनं बनवलेलं ब्लेंड कोलाज जे होतं, खूप छान बनवलं. व्हेरी गुड, छान बनवलं. मी त्या दिवशी कसं बनवलं होतं? छान छान, तुला तर सांगितलं ना, तुला तर नक्की. फक्त ब्लेड कोलाज बनवताना महेशला एक सूचना, बॅकग्राऊंड जे घेतो आपण, बॅकग्राऊंड डार्क घ्यायचं नाही, अति डार्क घ्यायचं नाही. कारण काय होतं, डार्क अति घेतलं की फोटोकडे लक्ष कमी आणि त्या बॅकग्राऊंडकडे लक्ष जास्त जातं. लक्ष असंच असलं पाहिजे की मूळ उद्देशाकडे लक्ष गेलं पाहिजे, तो भाग ठळक दिसला पाहिजे, तो एक अतिशय महत्वाचा. फोटोग्राफर पहा, फोटो काढतो पण पाठीमागचं जास्त गडद येऊ देत नाही. आपल्याला सर मी जास्तीत जे जास्त फोकस करतो. सर मी जे लिहिलं ना ते हायलाइट मध्ये लिहिलं, जास्त लाईट मध्ये. यस यस यस, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना आजच्या नाताळ सणाच्या पुढच्या एकदा शुभेच्छा. करायला सांगा, हा बेटा, व्हिडिओ ऑन करायला सांगा. सांगितलं आपण, ज्यांचा व्हिडिओ चालू असेल त्यांचं घ्यायचं, नाहीतर आपण आपला व्हिडिओ कधी पण घेऊ शकतो, कारण आपला व्हिडिओ तिथे जो आहे आपण तुम्ही चालू केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा व्हिडिओ तुम्हाला दिसतो, तो घेऊ शकता तुम्ही. काही अडचण नाहीये. ओके सर कोणतरी झोपले. आदर्श